आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आला ग माझा चिमणा. तू आलास आणि वाड्यात बघ कसं चैतन्य आलंय. आजी इतके दिवस तुला बघितलं नव्हतं ना, खूप अस्वस्थ वाटत होतं. पण आज तू भेटलीस ना, खूप छान वाटलं. आणि तू काळजी नको करूस, मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. कुलदीपक, स्वागत आहे तुमचं. काय कसं झालं स्वागत? आईने ओवाळलं की नाही? सगळ्यांनी खूप छान स्वागत केलं माझं. अरे बाबा, तुझ्यावर प्रेम करणारी बरीच लोक आहेत, त्यातली काही लोक खोळंबली आहेत तुझ्यासाठी. म्हणजे तुझी तब्येत कशी आहे? ठीक आहे. मग तुझ्या मैत्रिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जायचं ना? चल तयार हो. बाबा? अरे बाबा काय बाबा, असं बघतोस काय माझ्याकडे? बाबा, नेहमीप्रमाणे समोरच्याला बुचकळ्यात टाकण्याची सवय सोड आता. आई, जित्याची खोड आहे ती. पुढचं बोलू नका. आई, आता याच्या मैत्रिणीचं लग्न आहे, म्हणजे हळद सुद्धा याच्या मैत्रिणीचीच असणार ना, मितालीची. तुम्ही बघाच, मिताली आणि ऋषीचं लग्न कसं धूमधडाक्यात लावून देत होते. बाबा, अरे काय बोलतोस? हाय, अगं आई, आत्ताच मी मुकुंदरावांना भेटून आलो. त्यांना सांगितलं ऋषी आणि मितालीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू करा म्हणून. आई, अगं असं काय बघतेस माझ्याकडे? तूच म्हणतेस ना, हा बाबाराव नेहमी स्वतःच्या मनासारखं करतो, पण कधी कधी वेगळाही वागतो मी आई. आणि असंही वेदला कुठे मितालीशी लग्न करायचं होतं, म्हणून मी माझ्या मुलाच्या हिताचं बघितलं. बाबा, तुम्ही डिसिजन घेतलात, थँक्यू. अरे हात कसले जोडतोस? आई, आई, काय झालं एवढी आदळापट करायला? का चिडलीस तू? तुमच्यावर चिडलेली नाहीये. मग त्या मितालीला मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की नाही, आमच्याशी कसलाही संबंध ठेवू नकोस म्हणून. मग ती परत कशाला फोन करते? तिचा फोन आला होता का? हो, आला होता. आणि आश्चर्य म्हणजे ती मला म्हणाली की बाबाराव खोतानी तिला सांगितलंय की ते तिचं
आणि तुझं लग्न लावून द्यायला तयार आहेत. आई हे खरं आहे. हे तुला कसं समजलं? नाही, मला सगळं मितालीनं सांगितलं. तुला कोणी सांगितलं? स्वतः बाबाराव खोतांनी नलीला सांगितले. म्हणजे आई, म्हणजे माझं आणि मितालीचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला. आत्ता आम्ही मंदिरात गेलो होतो तेव्हा ते नलीशी हेच बोलत होते. मी तेव्हाच ऐकलं. हे सगळं ते स्वतः बोलले? हो आई, ते स्वतः या सगळ्यात पुढाकार घेतात. फक्त त्यांनी जी अट घातली आहे ना ती मला अजिबात मान्य नाहीये. कोणती अट? त्यांनी नलीकडून आई वचन घेतलंय. ते आमच्या दोघांचं लग्न लावायला तयार आहेत. पण नलीने वेदला विसरायचं आणि कायमचं त्याच्या आयुष्यातनं निघून जायचं. आणि हे नलीला मान्य आहे आई. तेव्हा आणखी किती सहन करावं लागणार आहे माझ्या लेकीला. खरंच दुष्ट माणूस आहे हा बाबाराव खोत. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतो. नलीला जास्तीत जास्त त्रास कसा होईल याचाच विचार करत असतो. मला एक कळत नाहीये आता मधूनच कुठे पुळका आला त्याला मितालीचा आणि तुझा. मी पूर्ण ओळखते बाबाराव खोतला. सापळा आहे हा. काहीतरी नवीन चाल आहे ही त्या हलकट बाबारावची. पण हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? येऊ का विहीणबाई? काका या ना आत या, बसा. आल्या आल्याच विहीणबाई असं म्हणालो म्हणून आश्चर्य वाटलं असेल. खरं तर मी त्याच्याबद्दलच बोलायला आलो होतो. काय ऋषी आणि मिताली यांच्या लग्नाची गाठ देवानच बांधलेली. अहो त्यात आडकाठी करणारे आपण कोण? आणि म्हणूनच मी ऋषी आणि मितालीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो. माझ्या मुलीला सून करून घ्या. मिताली आणि वेदच्या लग्नाची बातमी अख्ख्या गावात पसरलीये. आणि आत्ता म्हणताय मिताली आणि ऋषीचं लग्न करूयात म्हणून? अहो विधी लिखित आहेत ते असं बदलता येत नाही. आई प्लीज, तू आता जुन्या गोष्टी उगाळत बसू नकोस. नाईक काका स्वतःहून आलेत ना आपल्याकडे. तेच म्हणतीये मी. लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला? नाईक याचा सारासार विचार आधी करायला हवा होता. पोटच्या मुलीच्या भावनांचा सुद्धा विचार केला नाही. नाही म्हणजे बाबाराव खोतांनी मला समजवलं म्हणून मी इथपर्यंत आलो. कोण बाबाराव खोत? आणि तुमच्या मुलीच्या लग्नाचा निर्णय त्यांनी का घ्यायचा? हितचिंतक आहेत ते आमचे. त्यांनी मला समजवलं म्हणून मी लग्नाला तयार झालो.
आणि स्वतः लग्नाची बोलणी करण्यासाठी आलो. पण हे पण परंतु मनात ठेवूच नका. तुमच्या मनात जे काही आहे ना ते स्पष्ट बोला. नाही, तुमचा ऋषी चांगला कमवतो मुलगा आहे. म्हणून गावडेंच्या घरात मी माझी मुलगी द्यायला तयार झालो. पण एक बाप म्हणून मला अजूनही अनेक प्रश्न सतावतात. ज्या घरात ही तिकडी आहे तिथं माझी मिताली सुखी राहील. तिचा संसार सुखी होईल. आणि मुळात अशा घरात मी माझी मुलगी का द्यावी? समजलं. नाईक, हे शब्द तुमच्या तोंडचे नाहीत. बाबाराव खोत बोलतायत तुमच्या तोंडून. खोतांची काहीतरी नवीन चाल आहे ही. तसं काही नाहीये. मला जरा समजून घ्या. ज्या घरात ही तिकडी आहे तिथं अशांती, क्लेश, दुःख हे कायम राहणारच ना. नाही राहणार काका. तुम्ही लग्नाची तयारी सुरू कर. तुमची मिताली या घरात सून म्हणून येण्याआधी ही तिकडे या घरातून दूर गेलेली असेल. हा शब्द आहे माझा. सत्यवान, नमस्कार. छान होते तयारी. होणारच. अहो, खोतांचा हुकूम आहे तसा. समज शिस्तीत व्हाया हवं. आता तुम्ही बघतच राहा. आता थाटात होईल समज. बाबाराव म्हणजे एकदम मोठ्या मनाचा माणूस आहे. खरंय खरंय. काय झालं, मी खोतांना सहज बोललो. म्हटलं मितालीची आई हयात नाही. तेव्हा हळदीचा लग्नाचा कार्यक्रम मला एकट्याला जड जाईल. बरोबर. तर त्यांनी हळदीचा कार्यक्रमच वाड्यावर ठेवला. काय सांगत? हो, इतकंच नाही, ते मला म्हणाले की इथून पुढचे सगळे कार्यक्रम, सगळी तयारी वाड्यावर होईल आणि लग्न होईपर्यंत मी आणि मितालीनं इथं वाड्यावरच येऊन राहायचं. आता बोला, मी तर धन्य झालो. फार मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा माणूस आहे. या या आतमध्ये जाऊया जरा. किती मस्त डेकोरेशन केलंय. छान दिसतंय सगळं. ताई, माझा फोटो काढता का? ए चला आठवा आता पटपट. आणि छान डेकोरेट केलाय हॉल. खूप छान दिसतंय. विठा विठा, तू बाई ना आज माझ्या सोबतच थांबा. आपल्याला सगळी हळदीची तयारी करायची. हे बघ, एका चांदीच्या वाटीत हळद घे, नीट भिजवून ठेव. दुसऱ्या वाटीत तेल घे आणि एका ताटात त्या दोन्ही वाट्या ठेव. त्याच्यात तांब्याची पानं ठेव आणि ना असं पाट मांड. त्याच्या भोवती रांगोळी काढ आणि फुलांची आरास कर. ती सुगंधी फुलं मागवलीत ना मी, ती घे. हा अगो बाई, नवरी बाईंकडे बघ. मनात लाडू फुटतायत त्यांच्या. ऋषीच्या नावाची हळद लागणार आहे ना आता. काय पण तुमचं. अगं बाई. हो, मी काय म्हणते, हॉलची सगळी तयारी झाली का? आपण वेळेवर माझी धावपळ नको बाई. अहो विठा, यांच्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का छानसा? हा, काय झालं? तुम्ही असे गंभीर का दिसताय?
कसल्या काळजीत आहात का? हो, बोलाल की नाही काही? अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचंय. नीट कान देऊन ऐक. वरवर बघता मिताली आणि ऋषीचं लग्न होणार आहे असं सगळ्यांना दिसलं पाहिजे, पण ऐनवेळी वेद बोहल्यावर उभा राहील आणि मग वेद आणि मितालीचं लग्न होईल. पण आता तर दे तू लाग का मला, मी आलेच. हा बाबाराव खेळतो ना तो फक्त जिंकण्यासाठी. माझ्या प्रतिष्ठेच्या आड जो आला ना तो कायमचा संपला. माझा प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे, तेव्हा डोळ्यात तेल घालून सगळीकडे नीट लक्ष ठेव. पण खरा प्रश्न तर वेदचा आहे ना. वेदला या बाबतीत काहीही कळता कामा नाही. हेच तर मला नकोय. म्हणजे लग्न करून वेद माझ्या स्वप्नांची माती करेल, इथेच वाड्यावर राहील, हे व्हायलाच नको. या सगळ्या इस्टेटीचा वारस माझा सौरभच होईल आणि त्यासाठी वेद वाड्यात राहायला नकोय. वेद वाड्याबाहेर जायलाच हवाय. काय झालं? कुठे काय, मी आहे तुमच्या सोबत. सगळं तुमच्या मनासारखंच होईल आणि वेदवर मी वेदच्या बाबतीत मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये आणि तिच्या बाबतीत पण मला कुठलीही रिस्क. कोण आहे? कोण आहे? प्रमिला, कोण गेला आता इकडनं? कुठे कोण आहे? आपल्या दोघांशिवाय कोणीतरी आहे का इथे? नाही नाही, मी बघितलं कोणतरी झपकन गेलं इकडनं. हे घे, मी आलो बघून. नाना! नाना! नाना, सोड मला.